नमो नमः सर्वेभ्यः। पूर्वतनपाठेषु वयं पूर्णनिदानस्थानं पठितवन्तः, समाप्तवन्तः अपि। अनन्तरं सूत्रस्थानस्य षष्ठाध्याय तस्य अध्यायस्य वाचनं वयं कुर्मः, कृतवन्तः, समाप्तवन्तः। इदानीम् अस्मिन् कक्षायां वयं सप्तमो अध्यायस्य पाठनं वयं कुर्मः। मध्ये मध्ये संस्कृतचर्चा भविष्यति। पूर्वम् अहं यत् पाठितवान् तस्य पुनरभ्यासं कुर्वन्तु। तदनन्तरम् अहम् अग्रिमं पाठं पाठयिष्यामि। इदानीम् अद्यतन अध्यायः सप्तमो अध्यायः। आजचा आलपण अष्टांगोदयचा 7वा अध्याय जो आहे तो वाचणार आहोत। मीच वाचणार आहे अध्याय। मध्ये जर काही नेटवर्क प्रॉब्लेम आला तर लेफ्ट होऊ नका, पर्यायी नेटवर्क ठेवलेला आहे। माझा आवाज येतोय क्लिअर तुम्हाला? माझा आवाज क्लिअर येतोय तुम्हाला? 7वा अध्याय सूत्रस्थान, अष्टांगोदय सूत्रस्थान 7वा अध्याय, सप्तमो अध्यायः, 7वा अध्याय। अन्नपानस्वरूपं शरीरसंधारणार्थं प्रागुक्तम्। आधीच्या अध्यायामध्ये आपण अन्नपानाचं जे स्वरूप आहे, काय खायचं, कशा पद्धतीचं अन्न असेल, त्याचं स्वरूप कसं असेल आणि कशासाठी हे आम्ही अभ्यास केला। शरीरसंधारणार्थं, शरीराचं धारण कसं करता येईल, शरीराचं संधारण कसं करता येईल, त्यासाठी प्रागुक्तम आधी आम्ही सांगितलं। प्रागुक्तम, उत्तम हा वचधातू, वचधातूचं पास्ट पार्टिसिपेट सांगितलं। पूर्वीच्या अध्यायामध्ये आम्ही अन्नस्वरूपाचं स्वरूप शरीर संधारणासाठी आधीच्या अध्यायामध्ये आम्ही सांगितलं, प्रागुक्तम। पथ्यमपि च अन्नपानं विषादी उपहतं रोगाय मृत्यवे वा संपद्यते। त्यांनी सांगितलं की पथ्य जे अन्नपान आहे ते पथ्यमपि, पथ्यकर आहे आणि पथ्यकर तर आहेच ते अन्नपान शरीराला, आणि ते अन्नपान विषादी उपहतं, विषादी म्हणजे विष त्याच्यात टाकून, उपहत म्हणजे नाश करणे, उपहत करू शकतं। त्या अन्नपानामुळे मनामध्ये जर विष टाकलं, विषादी प्रयोग केले तर ते उपहत करू शकतं। उपहत करणे म्हणजे टाकणे किंवा मारणे अशा पद्धतीने। तर विषादी त्याच्यात उपहत केलं आणि विषादी प्रयोग त्याच्यामध्ये टाकले गेले तर ते रोगाय म्हणजे रोग निर्माण करण्यासाठी, आणि मृत्यू हे ह्रस्वकारांत पुल्लिंग शब्द आहे, जसा गुरु, गुरवे, धन्वंतरये चतुर्थी विभक्ती आहे। तर मृत्यूसाठी, रोगासाठी, वा संपद्यते म्हणजे त्याच्यासाठी ते निर्माण केलं जातं, भवती। तर जे अन्नपान आपण सांगितलं गेलेलं आहे, तिचे पथ्यकर असं सांगितलेलं गेलेलं आहे, तेच अन्नपान जर त्याच्यामध्ये विषादी प्रयोग केला तर त्यामुळे रोग होऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो आणि ह्या पद्धतीच्या गोष्टी होऊ शकतात। आणि म्हणून तद रक्षार्थम अध्यायो अयम आरभ्यते, आणि त्यामुळे त्याचं रक्षण करण्यासाठी, आणि म्हणून त्या अन्नपानाचं रक्षण करण्यासाठी, कशापासून, विषापासून, विषादी उपहतम, विषापासून रक्षण करण्यासाठी काय करतो आम्ही, ह्या अध्यायाची सुरुवात करतो।
अयम अध्यायम आरभते, या अध्यायाची मी सुरुवात करतो. अथातो अन्नरक्षाध्यायं व्याख्यास्यामः इति स्माहु अत्रेययोः महर्षयः. आता आम्ही अन्नरक्षा नावाच्या अध्यायाची व्याख्या करत आहोत. आम्ही सगळे करत आहोत. इति असे अत्रेय महर्षी म्हणतात. अध्यायाची टीका असते. सर्व सुंदर. अन्नस्य रक्षा अन्नरक्षा. अन्नरक्षा शब्द कसा बनलेला आहे? अन्नस्य रक्षा कुठला समास आहे हा? षष्टी तत्पुरुष समास. हा, तर अन्नाची रक्षा म्हणजे अन्नरक्षा. सह उपदिष्टा यत्र अध्याये सो अपि उपचारात अन्नरक्षा इति उच्यते. काय सांगितलंय की अन्नाची रक्षा सह उपदिष्टा जिथे सांगितली आहे, अन्नाची रक्षा जिथे सांगितलेली आहे, यत्र अध्यायाच्या अध्यायात सांगितलेली आहे. आणि काय सांगितलं आहे? उपचार पण अन्नाची अन्नाची रक्षा करायची आणि त्याचे उपचार करायचे त्या अन्नाचे. उपचारात अन्नरक्षा, त्या उपचारापासून अन्नाची रक्षा करायची. हे ज्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे तो अध्याय म्हणजे काय आहे? अन्नरक्षा अध्याय. यथा शिशुपाल वधः काव्यम इति, जसं शिशुपाल वध काव्य सांगितलेलं आहे. महाभारताच्या प्रथम सर्गामध्ये शिशुपाल येतं, शिशुपाल वध येतो. श्रीकृष्णाने शिशुपालाचे 100 अपराध माफ केले. यज्ञ करण्यासाठी ज्यावेळी श्रीकृष्ण ते चालू होतं त्यावेळी तो त्याचा अपमान करत होता शिशुपाल श्रीकृष्णाचा. आणि मग श्रीकृष्ण सांगत होता की आता 96 अपराध झाले, 97 झाले, 98 झाले, अजून करू नकोस सांगत होता. तर तो काय केला आणि शेवटी त्याने 100वा अपराध केला. त्याला श्रीकृष्णाला वाईट बोललं आणि मग श्रीकृष्णाने त्याचं डोकं कापलं. तर जसं शिशुपाल वध हे जे नाव दिलेलं आहे, शिशुपाल वध म्हणजे काय? शिशुपालाचा वध. शिशुपालाचा वध सांगताना की असं काहीतरी करू शकत होता की त्यामुळे त्याचा वध होणार नाही, अशा गोष्टी तो करू शकत होता. हेही त्याच्यात सांगितलेलं आहे. असं त्याने काय केलं की त्याचा वध झाला आणि वध झाल्यानंतर काय झालं म्हणजे त्याच्यातून तो जय जो होता त्याला मुक्ती मिळाली त्याला वध केल्यानंतर. तर वध केल्यानंतर काय झालं हे तिन्ही गोष्टी ज्याच्यात सांगितलेल्या आहेत, हे ना. म्हणजे तो टाळू कसा शकत होता वध का झाला आणि वध झाल्यानंतर काय झालं, वधन कशा प्रकारे झालं, हे सगळं ज्याच्यात सांगितलेलं जातं ते शिशुपाल वध जसं काव्य आहे. तसंच हे अन्नरक्षा विधी अध्याय आहे की ज्याच्यामध्ये अन्नाची रक्षा कशापासून करायची, कशा पद्धतीने रक्षा करायची, रक्षा करायची आणि रक्षा जर केली नाही तर काय होतं अन्नाचं, असं ज्याच्यात सांगितलं जातं ते म्हणजे अन्नरक्षा अध्याय. आणि म्हणून त्याचं जे नाव आहे त्यांनी सांगितलं की शिशुपाल वध या काव्याचं कसं नाव केलेलं आहे तशा पद्धतीचं ह्याचं नामकरण केलेलं आहे अध्यायाचं. शेषम व्याख्यानम अत्र पूर्ववत कार्य. आणि राहिलेलं जे व्याख्यान आहे ते त्याचं कार्य आहे पूर्ववत. बाकीच्या अध्यायांमध्ये जसं हे आहे अध्यायाचं नामकरण केल्यानंतर जे काही कार्य आहे ते पूर्ववत आहे, तशाच पद्धतीचं हाही अध्याय काही वेगळं नाही असं मी सांगता येईल. आता आयुर्वेद रसायन. अन्नरक्षा अध्यायं व्याख्यातुं प्रतिजानीते अथेति यतः पूर्वयोः अध्यायः अयो आहारः. एक मध्ये प्रॉब्लेम येणार आहे. येतोय आता आवाज? तर यतः जसं पूर्वीच्या अध्यायामध्ये आहार सांगितलेला, आहार उक्ता आहार सांगितलेला, तशाच पद्धतीने आता या अध्यायामध्ये आम्ही सहज रक्षितो रोग हेतू अतो रक्षा वक्तव्य. आणि या अध्यायामध्ये आम्ही काय सांगितलेलं आहे की त्या आहाराचं
रक्षा करायची, रोग हेतूंपासून, रोग होऊ नये ह्यापासून त्या आहाराची रक्षा करायची आहे. आणि म्हणून ती रक्षा वक्तव्य, ती रक्षाचं आम्ही वक्तव्य केलेलं आहे. रक्षा हा स्त्रीलिंग शब्द म्हणून वक्तव्य आहे स्त्रीलिंग विशेष. तर ती रक्षा ही सांगितलेली आहे ह्या अध्यायामध्ये. सा च अस्मिन् अध्याये, सा म्हणजे रक्षा, सा च अस्मिन् अध्याये अतः एवं अयम अन्नरक्षाख्यः, आणि म्हणून ही जो आहे ती अन्नरक्षाख्य, अन्नरक्षा हा अध्याय आहे. कळलं? पुढे जाऊ दे. पहिला श्लोक. राजा राजगृहासन्ने प्राणाचार्य निवेशे सर्वदा सर्वभवती एवं सर्वत्र जागृही. आता सुरू केली अन्नरक्षा. अन्नरक्षा कोणी करायला पाहिजे? तर वैद्याने करायला पाहिजे, जो राजाच्या जवळ आहे. तर राजा 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 म्हणजे राजा. राजगृहासन्ने, राजगृहाच्या जवळ. प्राणाचार्य, प्राणाचार्य जो आहे तो निवेशयेत, निवेशयेत म्हणजे राहायला हवा. निवेशयेत म्हणजे राहायला हवा, विधिलिंग लकार आहे. सर्वदा स भवती एवं, आणि नेहमी तो असायला हवा. सर्वदा, सर्वदा सह भवती एवं, तो नेहमी असायला हवा. बाबा 8 ते 5 ड्युटी आहे, 2 ते 6 ड्युटी आहे त्याची राजगृहाच्या जवळ, असं नाही आहे ते. सर्वदा सह भवती एवं सर्वत्र प्रतिजागृही, आणि सगळीकडे त्याचं लक्ष असायला हवं. प्रतिजागृही, हे प्रतिजागृही हे पुल्लिंग राजासाठी पण शब्द आहे. नृपा हा राजासाठी हे शब्द प्रतिजागृही राजाला पण म्हणतात. याचं सगळीकडे लक्ष असतं असा स्वीकारांत पुल्लिंग शब्द. तर त्या वैद्याचं सगळीकडे लक्ष असायला हवं, आणि तो राजगृहाच्या जवळ सर्वदा सहभवती येवं, नेहमी असायला हवं. त्याची काही ड्युटी नसली पाहिजे, तो तिथेच राहायला पाहिजे. आणि त्या अशा वैद्याला काय म्हणतात? प्राणाचार्य म्हणतात. की जो राजाचे प्राण नेहमी वाचवतो, नेहमी सगळीकडे लक्ष ठेवून तो राजाचे प्राण वाचवतो. सर्वांग सुंदर टीका. राजा नृपः प्राणाचार्य वैद्यम राजगृहासन्ने निवेशयेत आवासयेत, राजगृहाच्या जवळ त्याने राहायला पाहिजे. एवं सती यो गुणाः स्यात् तम आह सर्वम इत्यादी, आणि हे सगळे गुण ज्याच्यात आहेत असायला हवे असं आम्ही ते सांगत आहोत. सर्वम इत्यादी, तो नुसता राहायला नसायला पाहिजे, तर तो नेहमी राहायला असायला पाहिजे. आणि नुसता राहून उपयोग नाही, तर नेहमी त्याने सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. सर्वत्र प्रतिजागृही, सगळ्या गोष्टींवर त्याचं लक्ष असलं पाहिजे. सर्वदा, सर्व कालम रात्री दिवसम एवं, सर्वदा म्हणजे काय? सर्व काल, दिवस रात्र तो असला पाहिजे. रात्री स्वतःच्या घरी गेला असं नाही, त्याचं घर तिथंच असलं पाहिजे. नृपभवन समीपस्थितम, नृपभवन राजाच्या घराच्या जवळ तो असायला हवा. कोण? सहवैद्य, तो वैद्य. सर्वत्र अन्नपान शयन माल्यादौ, त्याचं लक्ष कुठं असायला हवं? सगळीकडे असायला हवं. अन्न पान शयन माल्य आदौ प्रतिजागृही, प्रतिजागृही म्हणजे दत्त अवधानो भवती, त्याने कुठे कुठे लक्ष द्यायला पाहिजे? सगळीकडे, सर्वत्र. म्हणजे नुसतं बाबा अन्नरक्षा करायची मग त्याच्या फक्त जेवणावर लक्ष ठेवायचं नाही आहे. अन्नपान तर बघायचं आहे, तो झोपतो कुठे राजा त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. तो काय घालतो, माळा त्या काय घालतो त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. अशा सगळीकडे त्याचं लक्ष ठेवायचं आहे. तो कुठून जाणार आहे, काय अंजन घालतो आहे, कुठलं दंतधावन करतो आहे, हे सगळीकडे त्याने लक्ष ठेवायचं आहे. अन्नरक्षा म्हणजे फक्त अन्नाचीच रक्षा नाही आहे, तर त्याची त्याने सगळ्यावर त्या वैद्याचं लक्ष असलं पाहिजे. असा तो प्राणाचार्य असला पाहिजे. तो कसा असावा? याच्यात अष्टांग संग्रहामध्ये अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. तो व्यसनी नसावा, म्हणजे आपलं राजाने सांगितलं आणि कुठेतरी तंबाखू खात बसला असं नसला पाहिजे. तो व्यसनी नसावा, त्याला कुठलंही व्यसन नसावं, तो सुची असावा, असं सगळं सांगितलेलं आहे. त्याची लिस्ट सांगितलेली आहे. तर तशा पद्धतीनं तो प्राणाचार्य असला पाहिजे. तो फार ते महत्त्वाचं स्थान आहे पूर्वीच्या काळात, राजाच्या जवळ असणं. इवन युद्धामध्ये पण त्या जे काही आचार्य वैद्य असतात त्यांच्यावर हल्ला करायचे नाहीत. बाकीच्यांवर हल्ला करायचे, त्यांच्यावर हल्ला करायचे नाहीत. इकडे इकडची सैन्य, तिकडचं सैन्य
असं असलं तर त्यांचा वैद्य जिथे असेल त्याचा स्वतःचा सेपरेट झेंडा असायचा. तो झेंडा तो दिसायचा लांबून, ते त्यांना समजायचं की हा इथे वैद्य आहेत त्यांचे, तर त्या वैद्यावर हल्ला नाही करायचा असं. तर असे वैद्य हे राजाच्या जवळ असला पाहिजे. आयुर्वेद रसायन अन्नरक्षाच विधी विषविरुद्धा विधी सेवन शयन संभोगेभ्य. तर अन्नरक्षा म्हणजे विषाच्या विरुद्धची जी आहे ती विधी आहे. मग ते विषप्रयोग कुठेही होऊ शकतो. शयन समय होऊ शकतो, संभोग समय होऊ शकतो, कुठल्याही समय तो जो विषप्रयोग आहे तो होऊ ते त्यामुळे केवळ फक्त अन्नावरच लक्ष ठेवायचं असं नाही आहे. सगळ्या गोष्टींवर, राजा कुठे जातो, काय खातो, काय पितो, कुठे बसतो, त्या आसनावर विषप्रयोग आहे का, हे सगळं त्या वैद्याचं काम आहे. म्हणजे कंटिन्युअस त्याने पियेसारखं काम करायचं आहे त्या राजाबरोबर असं सांगितलेलं आहे. ते च राज्ञा प्रायेण संभवन्ति तेभ्यश्च रक्षा वैद्याधीनः. आणि ती जी तो जो राजा आहे तेच राज्ञा प्रायेण संभवती तेभ्य रक्षा वैद्या अधीना. ती रक्षा जी आहे ती वैद्याच्या अधीन आहे, ती वैद्याचंच काम आहे सगळं करणं. फक्त मी अन्नपान बघीन आणि बाकीचं तो झोपेल ती बेडबीड मी नाही बघणार, दंतनावनाची कांडी मी नाही बघणार, अंजनाचं मी नाही बघणार, असं नाही आहे. ते सगळं वैद्याच्या अधीन येतं. त्याचं जे काही ड्युटी शेड्यूल जे आहे त्याचं, ड्युटीमध्ये त्यांचे काय काय त्याने करायचं हे सगळं त्या वैद्याच्या अधीन होतं. तस्माद रक्षो वैद्यसन्निधी विधत्ते. आणि त्याच्यापासून तस्मात राज्ञो, त्याच्यापासून राजाची रक्षा करायची आहे. त्याच्यापासून काय करायची आहे? राजाची रक्षा करायची आहे. हे वैद्यसन्निधी, वैद्याची ड्युटी दिलेली आहे वैद्यावर. सन्निधी म्हणजे देणं, एखादी जबाबदारी देणं, ही वैद्यावर जबाबदारी दिलेली आहे. राजेती, ही राजाची जबाबदारी वैद्यावर दिलेली आहे. प्राणाचार्य म्हणजे वैद्य. एवं सन्निधौ सत्याम, सन्निधौ सत्याम म्हणजे ही अशी जबाबदारी दिलेली आहे. आणि ती कशी पाहिजे? सन्निधौ सत्याम, सत्याम म्हणजे प्रामाणिकपणे, अगदी कुठलाही स्वार्थ न करता त्याने ती ड्युटी करायची आहे. त्या वैद्याने जीव ओतून ती ड्युटी करायची आहे असं. सहवैद्याः सर्वदाः सर्वकालेषु सर्वेषु कालेषु सर्वत्र सर्वेषु कार्येषु प्रतिजागृवीः प्रतिपदार्थं जागरूकाः. त्याने त्या वैद्याने प्रत्येक काळामध्ये, सकाळ दुपार संध्याकाळ, त्याला काही झोप बीप नाही. राजा झोपला की परत जागायचंच आहे. रात्री काही विषप्रयोग होऊ नये हवेत किंवा काय. सर्व कालेषु, कधी कधी 2-2 राज्यवैद्य असायचे, 3-3 राज्यवैद्य असायचे, असंही असायचं. आणि सर्व कार्येषु, प्रत्येक कार्यामध्ये त्याने काय करायचं? लक्ष ठेवायचं त्या वैद्याने. प्रतिपदार्थम जागरूकः, प्रत्येक पदार्थामध्ये जागरूक पाहिजे. राजाला बाबा ओदन दिला, त्याने तो भात चेक करायचा. राजाला बाबा काहीतरी धूमपान दिलं, त्याने ते धूमपान चेक करायचं. राजाला अंजन दिलं, राजाचं अंजन चेक करायचं. राजाला उठणं दिलं, राजाचं उठणं चेक करायचं. राजाला अभ्यंगाचं तेल दिलं, त्या अभ्यंगाचं तेल चेक करायचं. त्यामुळे ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्या वैद्याला माहिती असायला पाहिजे की कशात कसा विषप्रयोग केला जाईल. आणि सम्यक अवहितो भवती, अवहित म्हणजे बुडालेला पूर्णपणे, त्या कामामध्ये पूर्णपणे तो जो वैद्य आहे तो पूर्णपणे बुडालेला पाहिजे. आता माझं काम करून येतो, आता बास झाले याची कामं, आता जरा माझं काम करून येतो, असं नसलं पाहिजे. जणू काही ते माझंच आहे सगळं, आणि त्याला जगवणं गरजेचं आहे त्या राजाला. हे त्या वैद्याला जाणीव असायला पाहिजे. सन्निधौ सत्याम, जाणीव असायला पाहिजे, ती त्याची ड्युटी आहे. अशा पद्धतीने त्याने त्या राजाचं काय करायचं आहे? रक्षण करायचं आहे. ननु किम, नो डाऊट, किम एवं क्रियते, कशा पद्धतीने केलं जाईल. इति आह, ते आता आम्ही सांगत आहोत. का हे केलं पाहिजे, का हे केलं पाहिजे ते आता आम्ही सांगतो. एवढं का त्या राजाचं रक्षण करणं गरजेचं आहे ना. बाकीचे पण लोक आहेत, ते पण मरू शकतात अन्नपानाच्या प्रयोगाने, आहे की नाही. बाकीची प्रजा पण आहे, प्रजेमध्येच्या पण कोणाच तरी अन्नपानामध्ये विष जाऊन मरू शकतात. राजाचंच काय एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्षण करायचं? राजालाच काय एवढं डिमांड आहे किंवा एवढं महत्त्व आहे? तर ते सांगताय की पुढच्या श्लोकात, अन्नपानम विषाद रक्षेत विशेषेण महीपते, की जे अन्नपान आहे ते काय आहे? विषात रक्षेत. विषात कुठली विभक्ती?
पंचमी. विषात रक्षेत, विषापासून त्याचं रक्षण करायचं आहे. त्याचं काय करायचं आहे? रक्षण करायचं आहे. विशेषेण महीपते, विशेष करून कोणाचं? महीपते. महीपते म्हणजे राजाचं. मही म्हणजे पृथ्वी, पती म्हणजे त्याचा अधिपती, त्याच्यावर त्याची कमांड आहे तो महीपती. तर महीपत्याचं रक्षण करायचं आहे. त्याच्या कशाचं? अन्नपानाचं. कशापासून? विषापासून. आणि काय आहे? विशेषेण, विशेष करून करायचं आहे महीपत्याच्या अन्नपानाचं. योगक्षेमौ तद आयत्तो. योगक्षेम जे आहे की हे त्याच्यावर अवलंबून आहे. तद आयत्तो, आयत्तो म्हणजे डिपेंड आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. तद आयत्तो धर्म आद्य यत निबंधनः. आणि धर्मादी ज्या गोष्टी आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, ह्याही त्याच्याशी काय आहेत? निबंधनः, त्याच्याशी बांधल्या गेलेल्या आहेत त्या राजापासून. योगक्षेम म्हणजे लोकांना काय हवं, काय नको, अन्न हवं, वस्त्र हवं, निवारा हवा, त्यांच्या बेसिक गरजा हवात. हे म्हणजे योग. क्षेम म्हणजे त्यांची काळजी घेणं, त्यांना संरक्षण करणं, त्यांना काय लागलं नाही लागलं पुरवणं, हे सगळं जे आहे ती राजाची ड्युटी आहे. त्याच्यावर सगळं राजाचं हे आहे. आणि धर्माद्या हे कशासाठी? धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्यासाठी. आणि हे सगळं राजाशी काय आहे? यत निबंधनः. राजा त्याला बांधला गेलेला आहे. आणि त्यामुळे त्या राजाला जगवणं फार गरजेचं आहे. राजा मेला तर प्रजा पूर्णपणे जाणार. त्यामुळे राजासाठी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. सर्वांग सुंदर टीका. महीपते हे संबंध अन्नपानम विषात विषसंस्पर्शात विशेषेण अतिशयेन रक्षेत. की महीपते जे राजाचं जे अन्नपान आहे, संबंधी अन्नपान आहे, त्याचं विषाच्या स्पर्शापासून, विषाच्या प्रयोगापासून त्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि अतिशयेने मोठ्या प्रमाणात ही गोष्ट केली पाहिजे. अतिशयेने म्हणजे इम्पॉर्टन्स त्याला जास्त आहे बाकीच्या प्रजेपेक्षा. अन्नपानम इति उपलक्षणार्थम. अन्नपान हे काय आहे? उपलक्षणार्थम आहे. म्हणजे काय? की नुसतं अन्नपानाचं रक्षण नाही करायचं. अन्नपान हे आम्ही एक उदाहरण सांगितलं. तर त्या त्याचं तो जातो ती जागा, तो बसतो ते आसन, तो झोपतो ते बेड, तो खातो ते तो दंतधावन करतो ती काडी, तो अंजन करतो ते अंजन, अभ्यंग करतो ते तेल. हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यात इन्क्लूड होतात अन्न रक्षाविधी अध्यायामध्ये. असं ते सांगतात. अन्नपान हे केवळ एक उपलक्षण आहे. शयन वस्त्र गंध रत्न माल्यादीनाम अपि परिरक्षत्वात्. की झोपण्याची जागा, वस्त्राची जागा, गंध जो लावला जातो, रत्न जी घातली जातात अंगठ्या किंवा माळा, आणि माला, ह्या सगळ्यांपासून त्याचं रक्षण करायचं आहे. कारण ह्या सगळ्यांवर विषप्रयोग होण्याचे चान्सेस खूप असतात. ते जे वस्त्र आहे ते बाहेर जी गोष्टी त्याच्या राजगृह आहे त्याच्या बाहेरून येतात, म्हणजे वस्त्र धुवून आणली जाणार, रत्न साफ करून आणली जाणार, आहे की नाही. झोपण्याची बेड, त्याच्यावरची चादर, तर त्या गोष्टींवर तर लक्ष ठेवायचं जास्त त्यांनी, त्या वैद्याने. कारण राजाला मारणं हे फार महत्त्वाचं होतं दुसऱ्या पक्षाला. आणि मग ते डायरेक्ट मारणं फार कठीण असायचं. डायरेक्ट अन्नामध्ये विषप्रयोग करणं हे फार कठीण असायचं. कारण त्या राजाच्या किचनमध्ये जाऊन अन्नात विष टाकणं हे फार कठीण असायचं. मग राजा जी वस्त्र घालतो, रेशमी वस्त्र किंवा काय घालत असेल, त्या वस्त्रावर विषप्रयोग करायचे, है ना. जो अंजन घालतो त्या अंजनावर विषप्रयोग करायचे, रत्न घालतो त्या रत्नावर विषप्रयोग करायचे, असे प्रयोग केले जायचे. आणि ते त्या पद्धतीची विष तयार केली जायची स्ट्रॉंग अशी. आणि ते नुसतं ती पावडर नुसती त्या वस्त्रावर घातली, ते राजाने वस्त्र घातलं की ती चूर्ण किंवा पावडर जी आहे ती शरीरात शोषून घेऊन राजाचा मृत्यू व्हायचा. अशी उदाहरणं असायची. काही ग्रंथामध्ये अशी उदाहरणं आहेत. कौटिल्य अर्थशास्त्र किंवा अशी काही पुस्तकं आहेत त्यामध्ये त्याची उदाहरणं आहेत. तर ननु किम इति नृपात अन्नपानादी विशेषेण रक्षेत. की का राजाचंच एवढ्या मोठ्या प्रमाणात हे का की अन्नपानाचं रक्षण करायचं विशेष करून, बाकीच्यांचं का नाही. तर ते सांगतात इति आह योगेत्यादी. योग हा
अन्न वस्त्रादिभिः संबंधः. योग म्हणजे काय की अन्न वस्त्र निवारा हे सगळं मिळवण्याची जी काही वृत्ती आहे ती त्याच्याशी संबंध आहे. क्षेमः तेषां अन्नादीनां. आणि क्षेमः म्हणजे सगळ्यांचं अन्नपान याच्याशी संबंधित जो शब्द आहे तो क्षेम. चौराद उपद्रव रक्षणार्थ. चोरापासून त्याचं रक्षण करणे, वस्त्राचं, अन्नाचं, वस्त्राचं, प्रजेमध्ये जे जे काही गोष्टी आहे त्याचं रक्षण करणे हे सगळी राजाची जबाबदारी आहे. आणि राजा जर मेला तर सगळा हाहाकार होणार, सगळीकडे चोऱ्या होणार, माऱ्या होणार. त्यामुळे हे जे रक्षण करणं आहे, रक्षणाचं काम आहे ते होणार नाही. आणि त्यामुळे राजाचं काय करायचं आहे? रक्षण करायचं आहे. दाव अपि येतो तद आयत्तो नृपायत्तो स्याताम. आणि या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या काय आहेत? राजावर डिपेंड आहेत. आयत्तो म्हणजे राजावर डिपेंड आहेत. कुठल्या? की प्रजेला अन्न वस्त्र सगळं देणं आणि त्यांची क्षेम म्हणजे काळजी घेणं, सिक्युरिटी घेणं, ह्या दोन्ही गोष्टी आहेत राजावर. नृपायत्तो स्याताम. स्याताम विधिलिंग लकार आहे, द्विवचन आहे म्हणून ते स्याताम. स्यात स्याताम स्युः. तर हे काय आहे? या दोन्ही गोष्टींचं ह्या दोन्ही गोष्टी राजाशी संबंधित आहेत. क्षेम शब्द हो अर्धश्चादिही. क्षेम शब्द हा अर्ध शब्द आहे. म्हणजे क्षेम म्हणजे संरक्षण करणे, पण अर्ध शब्द आहे. कशाचं संरक्षण? तर ह्या बाकीच्या गोष्टीचं संरक्षण. कशाचं? वस्त्र, अन्न, धन, हे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचं संरक्षण म्हणजे क्षेम आहे. धर्म आद्या इति धर्म अर्थ काम मोक्ष. धर्मादी म्हणजे धर्म अर्थ काम हे सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड आहेत. यत निबंधना हे सगळ्याशी त्याचं संबंध जो आहे तो योग क्षेम निबंधना या सगळ्याचा संबंध राजाशी आहे. हे सगळं राजाच करतो. योग पण राजा करतो. लोकांना वस्त्र पुरवणे, अन्न पुरवणे, त्यांची रक्षा करणे, धर्म अर्थ काम मोक्षासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या सगळ्या राजाशी संबंधित आहेत. म्हणून राजाच्या अन्नपानाचं रक्षण करणं हे विशेष काम आहे वैद्याचं. आयुर्वेद रसायन. आता विषरक्षा. आता आम्ही विषरक्षा सांगतो. विषापासून रक्षा. वैद्यस्य विषाद अन्नपान रक्षां विधत्ते. वैद्याची इथं वैद्यस्य नाही आहे, वैद्यश्च असं आहे. वैद्याने अन्नपानापासून विषाची रक्षा करायची आहे ते आम्ही आता सांगत आहोत. अन्नपानम इति सह इति अनुवर्तते. सह इति अनुवर्तते म्हणजे हे अनुवर्तन झालं. अन्नरक्षा पण आलं आणि विषरक्षा असं दोन्ही गोष्टी आल्या. त्याचं काय होतं आहे? अनुवर्तन होतं आहे. परत डबल होतं आहे. विशेषेण अन्य पदार्थेभ्य अन्य नर रक्षातो विशेषतो राज्ञः अन्यपानं रक्षेत. आणि हे वेगवेगळे जे पदार्थ आहेत अन्य पदार्थेभ्य पंचमी बहुवचन अन्य पदार्थांपासून राजाचं रक्षण करायचं आहे. अन्य नर रक्षातो बाकीच्या पण लोक आहेत की त्यांचं पण रक्षण करायचं असतं. पण विशेषतो राज्ञः विशेष करून राजाचं रक्षण करायचं आहे. अन्नपानं रक्षेत. कुतः कशापासून? यतः योगक्षेमो तद आयत्तो तस्य राज्ञो अधीनः. राजा अधीन आहे. राजाचं ते कर्तव्य आहे. योगक्षेम हे राजाचं कर्तव्य आहे. अलब्ध लाभो योगाः जे मिळालं नाही, अलब्ध जे मिळालं नाही त्याचं लाभ करण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला योग म्हणतात. वस्त्र मिळालं नाही प्रजेला ते वस्त्र देणं हे राजाचं काम आहे. अन्न मिळालं नाही प्रजेला तर अन्न देणं हे राजाचं काम आहे. असं त्याला म्हणतात योग. आणि लब्ध परिपालनम क्षेमः आणि जे मिळालेलं आहे लब्ध त्याचं परिपालन करणं म्हणजे क्षेम. त्याचं संरक्षण करणं, वस्त्राचं, अन्नाचं, जे जे काही असेल धनाचं त्याचं संरक्षण करणं म्हणजे क्षेम आहे. कीदृशौ तौ कशा पद्धतीचं ते दोन्ही?
यत निबंधनाः धर्माद्याः, की धर्म अर्थ काम मोक्ष हे मिळवण्यासाठी याच्यासाठी ते काय आहे, गरजेचं आहे हे सगळं. धर्म अर्थ काम मोक्षाणाम यस्मात् योगक्षेमो साधनम. धर्म अर्थ काम मोक्ष मिळवण्यासाठी हे योगक्षेम जे आहे ते साधन आहे. तयोश्च राजाः ततः सो अतिशयेन विषादिभ्यो रक्षणः. आणि म्हणून या राजाचं अतिशयेन फार महत्त्वपूर्ण, फार काय म्हणतात, जास्त करून लक्ष देणं गरजेचं आहे राजाकडे. विषादीपासून राजाचं रक्षण करणं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे. कारण जर तुमचा योगक्षेम हे जर घेतला नाही राजाने, तुम्हाला अन्न वस्त्र दिले नाही, त्याची काळजी घेतली नाही, तर तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष हे मिळू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे हे सगळं राजाला जपणं हे फार गरजेचं आहे. संप्रती विषदुष्टस्य भक्तस्य लक्षणम आह. आता आम्ही संप्रती म्हणजे आता आम्ही काय करतो, विषाने दुष्ट झालेल्या भक्तस्य म्हणजे जेवणाचं लक्षणम आह, लक्षण आता आम्ही सांगत आहोत. तिसरा श्लोक. आवाज येतोय ना क्लिअर? ओदनो विषवान सांद्रो याति अविस्राव्य ताम इव चिरेण पच्यते पक्वो भवति पर्युषितोपमः. मयूरकंठतुल्य उष्मा मोह मूर्छा प्रसेककृत हीयते वर्णगंधाद्यैः क्लिद्यते चंद्रिका आचितः. आचित म्हणजे त्याच्याने कवर होणं, असं त्याच्यावर झाकणं. तर ओदन म्हणजे भात. जो भात आहे विषवान, विषवान आहे तो कसा असतो, सांद्र असतो म्हणजे चिकट असतो. याती अविस्राव्य. सांद्र हा याती म्हणजे तो सांद्र असतो आणि अविस्राव्य असतं म्हणजे त्याच्यातून पाणी काढू शकत नाही आपण. अविस्राव्य. आपण भातातलं कसं पेज काढतो आहे ना, काढता येते ना, तसं त्या भातातली पेज काढता येत नाही. विषवान जो उदन आहे त्याच्या विषारी. विस्राव्य ताम इव तशा पद्धतीचा तो असतो. ताम इव तशा पद्धतीचा तो भात असतो. चिरेन पच्यते आणि त्याला शिजायला खूप वेळ लागतो. पक्वो भवती पर्युषितोपमम आणि पाक शिजला तो पक्वो म्हणजे शिजला तरी काय होतं, भवती पर्युषितोपमम तरी तो शिळा भातासारखा दिसतो. शिळ्या भातासारखा तो असतो. तो विषारी भात. मयूरकंठ तुल्य उष्मा त्याच्यातून ज्या वाफा निघतात, उष्मा म्हणजे वाफा निघणे, त्या कशा असतात, मयूरकंठासारख्या वेगवेगळ्या वर्णाच्या, निळ्या रंगाच्या अशा वेगवेगळ्या वर्णाच्या वाफा असतात. मोह मूर्छा प्रसेककृत आणि त्याच्याने मोह मूर्छा आणि प्रसेक ही लक्षणं दिसतात त्या ओदनाने. ही येते म्हणजे त्याला पाणी सुटत राहतं. ही येते म्हणजे ही येते वर्णगंधादी, वर्णगंध रस हे सगळं त्याचं काय असतं, नाश पावत असतं. अशा पद्धतीचा तो असतो. ही येते म्हणजे नाश पावणे पण होतो अर्थ, पुढे बघू आपण टीकेमध्ये. क्लिद्यते म्हणजे चिकटपणा, क्लेदन होतं त्या भाताचं. आणि चंद्रिका आचित त्याच्यावर चंद्रिका म्हणजे याच्या लाईन असल्यासारखं, कवर असल्यासारखा तो भात तयार होतो. आता सर्वांग सुंदर टीका. विषवान ओदनाः सांद्रोः विलेपी आकारः. विषवान ओदन जो आहे तो सांद्र असतो म्हणजे बुळबुळीत असा असतो, घट्ट चिकट असा असतो. विलेपी जसा असतं तशा पद्धतीचा तो भातच असतो. तथा विस्त्रावयितुम शक्यो हो विस्त्राव्या. जो पाणी काढण्यासाठी शक्य आहे, विस्त्रावयितुम शक्य, हा तुमन प्रत्यय शिकवला मी तुम्हाला. तर
पाणी काढण्यासाठी जो शक्य आहे असा जो असतो तो विस्राव्य असतो. न एव यो असो विस्राव्य हा, आणि जो तसा नसतो तो अविस्राव्य. तो अविस्राव्य असं ते म्हणतात. तस्य भावः अविस्राव्यताम इव याती, आणि त्याचा जो भाव आहे असा जो दिसतो की ज्याच्यातून पाणी काढू शकत नाही तो अविस्राव्य भाव आहे. अशा पद्धतीचा तो भात होतो. चिरेण कालेन पच्यते, खूप काळाने तो त्याचा पाक पचतो तो. पच्यते तेन पच्यते. हे काय आहे? कर्मणी प्रयोग आहे. खूप काळाद्वारे त्याचं पचन केलं जातं, म्हणजे खूप काळाने तो पचतो. पक्वश्च पर्युषित भक्तम उपमा यस्य सह पर्युषितोपमो भवेत, की ज्याची उपमा पक्व झाल्यानंतर शिजवल्यानंतर पण ज्याची उपमा ही पर्युषिताशी दिली जाते, म्हणजे शिळ्या भाताशी दिली जाते, असा तो पर्युषितासारखा असतो. पर्युषित म्हणजे काय? तर निरुष्मा ज्याच्यामध्ये उष्माच नाही आहे. स्तब्ध, जो स्तब्ध आहे, चिकट असा एकदम घट्ट. सद्यो अवतारितो अपि स्याद इति अर्थः, आणि जो सद्य जस्ट जरी बनवला, सद्य म्हणजे एकदम आत्ताच बनवला, तरीही तो अवतारितो म्हणजे खाली येणे. अवतार आपण म्हणतो ना, अवतार घेतो किंवा आहे ना, अवतारितो. याचे गुण जे आहेत ते कमी कमी होत जातात फास्ट. तो लगेच चिकट व्हायला लागतो, लगेच त्याचा घाण वास यायला लागतो. तो भात असे त्याचे गुण लगेच होत जातात. सद्यो अवतारितो अपि, सद्य जरी आत्ता जस्ट बनवला तरी तो काय होतो? डिक्रीज व्हायला लागतात त्याचे गुण. असा जो असतो असा त्याचा अर्थ आहे. स्याद इति अर्थ हा, असा असणं म्हणजे पर्युषित असणं असा त्याचा अर्थ आहे. असा तो विषवान भात होतो असं ते सांगतायत. तस्य च भक्तस्य संबंधी मयूरकंठतुल्योष्मा मोहादीन करोती. आणि काय आहे? आणि हे जे भोजन आहे भक्तस्य खाण्याचं जे हे आहे त्याचं तुलना जी आहे, संबंध जो आहे तो मयूरकंठतुल्योष्मा त्याच्याशी केलेली आहे. मयूरकंठाला जसे रंग असतात तशा पद्धतीच्या वाफा निघतात, आणि तो मोहादीन करोती. तो जर खाल्ला तर काय होतात? मोहादी लक्षणं दिसायला लागतात. मयूरकंठेन तुल्यो नानावर्णो मयूरकंठतुल्य स च उष्मा चेत. मयूरकंठेने याची तुलना केलेली आहे. कशासाठी? तर मयूरकंठ हा नाना वर्णांचा असतो आणि तशा पद्धतीच्या वाफा त्या भातातून येत असतात, है ना. आपल्यात भात खायचा कधी असं सांगितले ना, नॉर्मल भात असो खायचा कधी? उष्णम अश्नीयात, गरम खाल्ला पाहिजे. पण गरम म्हणजे नेमका काय? त्याचं वर्णन केलेलं आहे की त्याची वाफा थांबला, त्याच्या वाफा याच्या थांबल्या की जी कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये भात खायला सांगितलेलं आहे. रेग्युलरचं सांगतो मी तुम्हाला. तर असा हा जो विषवान ओदन आहे तो काय आहे? त्याच्या वाफा अशा वेगवेगळ्या रंगाच्या येतात. उष्मा म्हणजे वाफा, बाष्पहा. तथा असौ ओदनो वर्णगंधाद्यैर्हीयते. असा जो ओदन आहे तो वर्ण गंध ह्याने काय होतो? ही येते, नाश पावतो, त्याचा गंध जातो, त्याचं वर्ण जातो, डिक्रीज व्हायला लागतात सगळ्या या गोष्टी, कमी कमी व्हायला लागतात, त्याचे गुण जायला लागतात. आदी द्य शब्देन रसादिनाम ग्रहणम, त्याचा रस पण जायला लागतो, ती चव जी आहे ती पण जायला लागते. क्लिद्यते म्हणजे प्रक्लिन्न भवती, प्रकृष्टेन क्लिन्नः भवती. नॉर्मल क्लिन्न नाही की एकदम चिकट बुळबुळीत होतो. तथा जलम मध्ये मध्य क्षिप्ततैः क्षिप्त तैलबिंदु सदृशैः चंद्रिकैः आचितो भवती, की जर पाण्यामध्ये जर तो टाकला तर जसं तैल पाण्यामध्ये टाकल्यावर कसं असं एकाच जागी स्थिर राहतं आहे की नाही, तशा पद्धतीने हा भात पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो एकाच जागी. ओके 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 हां. तर जसं येतो आहे आवाज?
जसं पाण्यामध्ये तेल टाकल्यानंतर काय होतं, तो तेलाचा बिंदू एकाच ठिकाणी स्थिर राहतो, आहे की नाही. तशा पद्धतीने हा जर भात पाण्यामध्ये टाकला तर तो एकाच ठिकाणी स्थिर राहतो, जसा तेल पाण्यामध्ये टाकल्यावर होतं तसं, तशा पद्धतीचं. आणि चंद्रिकैही तृतीया बहुवचन आहे की त्याद्वारे तशा पद्धतीने आचितो कवर असतो तो, तशा पद्धतीने त्याच्यावर रेषा दिसतात किंवा तशा पद्धतीने तो कवर असतो अशा पद्धतीने. इति चक्षुरादिभी परीक्षा. आणि ह्या परीक्षा काय आहेत, डोळ्यांनी पाहायची परीक्षा आहे फक्त. भात अजून टेस्ट नाही केला आहे, अजून तो कुठल्या प्राण्याला दिलेला नाही, अजून तो भात दुसरी काही परीक्षा त्याच्यावर केमिकल रिॲक्शन केलेली नाही. फक्त डोळ्यांनी काय काय करता येईल तर ते एवढं येईल की तो भात चिकट असणार, त्यातलं पाणी काढता येणार नाही. जरी तो पटकन शिजवलेला असेल तरी तो काय होणार, शिळा दिसणार. शिळ्या भातासारखे त्याचं गंध, वर्ण आणि रस पण पटापट कमी होणार आणि त्याच्यातून वेगवेगळ्या रंगाच्या वाफा येणार, असा तो भात असणार आहे असं ते सांगतायत. त्यामुळे ही फक्त दर्शन परीक्षा आहे भाताची. कशाचा, विलेपी आकार. हा विलेपी कशी असते, चिकट चिकट, आहे की नाही. तशा पद्धतीचं सांद्र. सांद्र म्हणजे घट्ट, लक्षात. सांद्र म्हणजे द्रव कसा असतो पातळ, त्याच्या उलट सांद्र घट्ट घट्ट असा. तर आता हेमाद्रीची टीका वाचून थांबूया. आयुर्वेद रसायन. आता सविष अन्नपानम लक्षणम, आम्ही अन्नपान लक्षण सांगत आहोत. तत्र, ज्याच्यामध्ये विष आहे अशा अन्नपानाचं लक्षण आम्ही सांगतो. तत्र ओदनम लक्षयति. आता ओदनाविषयी सांगतोय. ओदनमिती सांद्रम इव अविस्राव्यतां याति, सद्रवो अपि द्रव इव स्त्रावेतुं न शक्यते. जरी त्याच्यात पाणी असलं, आम्ही काय सांगतोय, सांद्र इव अविस्राव्यतां. सांद्र असूनही, सांद्र म्हणजे काय, चिकट, आहे की नाही. चिकट कधी होणार गोष्ट की त्याच्यात पाणी असली तरच चिकट होणार. पण नॉर्मल भात पण चिकट होतो पाणी असला की. पण त्याच्यातलं सद्रवो अपि अद्रव इव स्त्रावितुं न शक्यते. त्याच्यामध्ये पाणी असलं तर ते पाणी काढता येतं, पण ह्या विषयुक्त भातामध्ये चिकट जरी असला, तुम्हाला असा विलेपीसारखा जरी दिसला तरी पण त्यातून पाणी काढता येत नाही, म्हणून तो अस्राव्य आहे. पक्व हा पर्युषितोपमो भवेत. पक्व म्हणजे शिजवला असला तरी तो काय आहे, पर्युषित, शिळा असल्यासारखा तो दिसतो. सद्योस्को अपि अहोरात्रो उषितवत निरुष्मा स्तब्धस्य सात. सद्योस्का म्हणजे जो जस्ट बनवलेला आहे, एकदम रिसेंट बनवलेला भात आहे तो. पण अहोरात्र उषितवत की जणू काही तो 2 दिवस अहोरात्र, एक अहोरात्र तो ठेवलेला आहे असा तो भासायला लागतो, असा तो जाणवायला लागतो. जरी तो आत्ता फ्रेश बनवला तरी तो एक रात्र, अहोरात्र, दिवस आणि रात्र असा ठेवल्यासारखा तो जाणवायला लागतो. उषित म्हणजे ठेवणे. उषितवत निरुष्मा, ज्याच्यातला उष्मा गेलेला आहे असा. स्तब्ध म्हणजे एकदम घट्ट स्तब्ध झालेला असा तो होतो. स्यात असा तो होऊ शकतो. प्रत्येक वेळी होईलच असं नाही. काही विषप्रयोगाने भात वेगळा पण होऊ शकतो, म्हणून हे स्यात, स्याताम हे सगळे प्रयोग आहेत. हे संदेह निर्माण करणारे प्रयोग आहेत. असा होऊ शकतो, असा तो चिकट असू शकतो, त्याच्यातून वाफा निघू शकतात, लक्षात. असं ही एकदम अजून 100% टेस्ट नाही आहे अजून अन्नपानाची. मयूरकंठ तुल्योष्मा हा नीलबाष्पा हा, मयुराच्या कंठासारखी समान अशा वाफा, नीलबाष्प, निळ्या वाफा त्या भातातून निघतात. मोहादी कर्तृत्वम उष्ण संबंधात साक्षात संबंधे दोषाणाम वक्षमाणत्वात. हे मोहादी गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, मोह, मूर्छा, प्रसेक, हे त्या भात खाल्ल्यावर होतं, ह्या सगळ्या गोष्टीचा संबंध दोषांशी आहे. लक्षात.
ह्या सगळ्या साक्षात संबंध दोषाणां वक्षमाणत्वम, दोषांशी संबंधी हा संबंध सांगितलेला आहे. म्हणजे मोह येतो कधी, मोह मूर्छा पित्तप्रकोप झाल्यावर, वातप्रकोप झाल्यावर होतो, आहे की नाही. प्रस्यक कधी होतं, कफप्रकोप झाल्यावर. म्हणजे तीन दोषांचा प्रकोप करण्याची क्षमता ही या विषवान ओदनामध्ये आहे असं ते सांगतायत. मोह विचारशक्ती, विचार करण्याची शक्ती जाणं म्हणजे मोह. मूर्छा अंतर्भूतस्य अपि तस्य मूर्छावसाने अपि अनुवृत्त्यर्थम पृथग्ग्रहणम. तर मूर्छा यायच्या आधी पण मोह हे लक्षण दिसतं. एखादी मूर्छा यायच्या आधीही त्या व्यक्तीला काय करायचं काय नाही करायचं विचार पूर्ण नील होणं, शून्य होणं ही गोष्ट येते, बरोबर आहे. तर ते म्हणतात की मूर्छा अवसाने अपि, मूर्छा येतानाही काय त्याची अनुवृत्ती होते, कशाची, मोहाची. त्यामुळे त्याचं पृथग्ग्रहण पण तुम्ही घ्या. म्हणजे मूर्छा येतानाचा मोह हा पण घ्या आणि मोह सेपरेटली मोह हेही लक्षण तुम्ही घ्या असं ते म्हणतायत. त्या विषारी अन्नाने सेपरेट मोह पण होऊ शकतो आणि मोहमूर्छा अशीही होऊ शकते असं सांगतायत. आद्य शब्दात रसादया, रसादी पण त्याचं रस वर्ण गंध हे सगळं कमी होत जातं. क्लिद्यते सम्यक स्त्रावितो अपि क्लेदम धत्ते, सम्यक स्त्रावितो अपि क्लेदम धत्ते. त्याच्यामध्ये क्लेद धारण करणारा तो भात असतो आणि तो उजिंग करतो, असं क्लेदाचं चिकट असं उजिंग येतं त्याच्यातून, असं ते आहे. तो म्हणजे क्लिद्यते, किंवा तो शरीरामध्ये क्लेद निर्माण करतो असाही त्याचा अर्थ होतो. चंद्रिकान्वितः, चंद्रिकैहि अन्वितो, चंद्रिकासारखं, चंद्रकोरीसारखं, चंद्रिका अन्वितः भवति, चंद्रिकैहि अन्वितो भवति. मयूरपिच्छतुल्यो, मयूरपिच्छासारखं, मोराच्या पिसासारखं, जे जलक्षिप्त तैलबिंदू सदृश भवति. पाण्यात टाकल्यानंतर तेल जसा पाण्यावर तरंगतो राहतो तशा पद्धतीने हा भात पाण्यावर टाकल्यावर काय होतो, तरंगतो किंवा तशा पद्धतीने दिसतो. अशी परीक्षा आहे ही. काय आहे, दर्शन परीक्षा. पुढे व्यजनानां परीक्षाम आह. नंतर उद्या आपण व्यजनाची परीक्षा, भाजी कशी, त्यातली जे ताटातलं भात झाला, बाकीचे पदार्थ जे आहेत, चटण्या भाज्या, त्याची परीक्षा जी आहे ती आपण उद्या बघू. आत्तापर्यंत काय ह्याच्यात काय कठीण वाटलं? ओके, थांबूया मग. कोणाला काय डाऊट नाही ना? शब्द कुठला कळाला नाही असा?